तर एका मैत्रिणीची कमेंट आली होती सगळ्यात पहिला प्रपोज कुणी केला म्हणून. तर याचं उत्तर तुमची वहिनी देईल. तो सगळ्यात पहिला प्रपोज मी केला होता. कसं केला होता? नाही हो, तुम्ही सांगा. काय लाज वाटते का? हा, तुम्ही सांगा. मैं नहीं बताऊंगा. तर आमचा प्रपोज हा इंस्टावरती झाला. सहज बोलता बोलता तुमच्या वहिनीला मी बोलून गेलो नाही का, तुला काहीतरी सांगायचंय म्हणून, तुला राग तर नाही येणार नाही का. तुमची वहिनी म्हणायला लागली की नाही तसं काय नाही म्हणून, तुम्ही सांगा म्हणून. मी म्हणलं तरी पण नीट विचार कर म्हणून नाही का, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून नाही का. तर तुमची वहिनी म्हणायला लागली मला सांग तर तू, नाही तर मग मला इथं खरं खरंच टेन्शन येतंय. मी म्हणतोय की नको टेन्शन घेऊ. तर नीट ऐक, मी आजपर्यंत असं काही कोणाला काही बोललो नाही. फर्स्ट टाइम तुला बोलतोय तर खूप कसं तरी वाटतंय नाही का, मनावरती दगड ठेवून बोलतोय. आईबाबा आणि साईबाबाची शपथ, जे बोलन ते खरंच बोलन. वाटलंच तर तुझी पण शपथ, तू माराव नाही ही अपेक्षा ठेवतो ईश्वराकडे. पण खरंच बोलतोय नाही का. तू राग वगैरे मानू नको आणि कोणाला काही सांगू नको नाही का. ही गोष्ट आपल्यातली आपल्यामध्येच राहिली पाहिजे. खरं नाही ना सांगणार कोणाला. मी कशाला सांगल. हा, तर नाही सांगणार आहे. खरं खरं सांगतो नाही का, जे पण सांगन खरं सांगन, गीतेवर हात ठेवून. तर काय नाही, मी असं बोललो तुमच्या वहिनीला की तब्येत कशी आहे म्हणून तुझी. क्या बोला तूने? हा, त्यांनी हे सांगितलं होतं तुझी तब्येत कशी, पण मी म्हणलं होतं की मला माहिती तुम्हाला काय बोलायचं आहे आणि काय नाही, ते तुम्ही बोलून टाका मला काय बोलायचं आणि काय नाही. अरे कहना क्या चाहते हो? तर तुमच्या वहिनीला वेगळं वाटत होतं त्या टायमिंगला, मला काहीतरी वेगळं बोलायचंय. हा, आणि मला माहिती होतं की ह्यांना काय म्हणायचंय ते, पण हे मुद्दामून लपवत होते आणि मुद्दामून ऍक्टिंग करत होते. लय काय 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 एक्झॅक्ट बोलायचं काय होतं मला? काय ऍक्टिंग नव्हते करत का? हा, करत होतो. कसली ऍक्टिंग करत होतो? शाहरुख खानची. फक्त ते 3 शब्द बोलण्यासाठी एवढे ऍक्टिंग करत होते ना, लय म्हणजे लय. पण कोणते शब्द? मी काय बोलणारच नव्हतं त्या टायमिंगला. मी तुला बोललो की तब्येत कशी होती, मी त्या टाइमला तुला असं काय बोललो, मी प्रपोज करणार आहे. ते मुद्दामून तसे बोलले होते, पण त्यांना तेच शब्द बोलायचे होते, ते 3 शब्द लव्हचे. पण ते काय बोलण्यासाठी एवढे फेराफेरी करत होते फक्त, बाकी काही नाही. रुको जरा, सबर करो. मला चाल त्यांची कळली होती, त्यांना कशा चाल मध्ये बसवायचे ह्यांची चाल समजली होती मला. मी काय तो मकडी मधला किडा होता का तुला जालमध्ये फसवायला? मला नाही माहिती, पण मला माहिती होतं की हे मुद्दामून नाही का फिरवतात आहे आणि ह्यांना काय नक्की बोलायचंय, म्हणून मी ह्यांना झासात घेतला होता. तेव्हा नाही, तेव्हा तुझी जरा तब्येत मला असं वाटलं की डाऊन असेल, त्याच्यामुळे मला ते तब्येतीचं विचारायचं नाही. त्यांना विचारायचं होतं प्रॉपर, त्यांना ते 3 लव्हचे शब्दच विचारायचे होते, पण ते त्यांनी बोललं नाही आणि बोलले की तुझी तब्येत कशी आहे. पण ते मला त्यांची चाल कळली की त्यांना नक्की काय म्हणायचंय ते, म्हणून मी त्यांना विचारत होते की सांग मला नक्की तुला काय बोलायचंय ते. पण ते काय बोललेच नाही शेवटी. मग शेवटी कोण बोललं? शेवटी मीच त्यांना एक्सप्रेस केल्या माझ्या फिलिंग्स, तेव्हा त्यांना कळलं. काय काय फिलिंग काय केलं ते तर सांग, कळू दे ना सगळ्यांना. त्यांनी उत्तर मागतात मला तुम्ही खूप आवडतात म्हणून मी हे त्यांना एक्सप्रेस केलं. तेव्हा जाऊन त्यांनी मला काय उत्तर नाही. स्टार्टिंग तू अशी म्हणली की मला माहितीये तुम्हाला काय बोलायचंय, तुम्ही नाही बोलत तर मीच बोलते म्हणून. तर मग मी ह्यांना असं बोलल्यानंतर मग मीच बोलले की मला माहिती तुम्हाला काय बोलायचं ते आणि काय नाही, ते शब्द मीच बोलते. तर मग मी ह्यांना सांगून टाकलं की मला तुम्ही खूप आवडता म्हणून. नाही, तू अशी बोलली आय लव्ह यू म्हणून. आय लव्ह यू म्हणून मी अशी बोलले. हे तुम्हाला बोलायचं होतं अशी तू म्हणली. आय लव्ह यू ह्यांना बोलायचं, हे असे शब्द ते तुम्ही बोलणार होते, पण तुम्ही त्याच्या जागी विचारलं की तुझी तब्येत कशी आहे. आणि मी ह्यांना ते झासात कळलं की नाही का की हे मुद्दामूनच बोलतात, ते मला ते कळलं होतं. पण मी तेव्हा काही बोलले नाही जास्त ह्यांना. मग नाही शेवटी नंतर मग मीच प्रपोज करून टाकला आणि मी माझ्या फिलिंग्स एक्सप्रेस केल्या की तुम्ही मला खूप आवडता म्हणून. असं जलवा आहे हमारा. आणि मग मी बोलले की आय लव्ह यू राहुल. मकडी झाला. टार्गेट सक्सेसफुल, मिशन सक्सेसफुल. प्रपोज असा करत जावा कायम. स्वतःहून आपण पोरींना प्रपोज करायचा नाही.
नाही, पोरांनी पुरींचा propose करायचं असतं. पुरींचा पोरं- प्रपोज आला पाहिजे, टॅलेंट पोरं वापरा. फक्त ये बाबूराव का स्टाईल आहे. चालाकीगिरी करतात की पोरींना झासात आणण्यासाठी मुद्दामून ते करतात आणि बोलतात मला तुला काहीतरी सांगायचंय. पोरी येड्या नसतात, पोरी हुशार असतात. पण तरी पण शेवटी प्रपोज कुणी केला? तुमच्या वहिनीने. मग मी तसं केला तुम्ही असला पण तीच तरी टॅलेंट पण- वापरा. मी केला असला तरी पण ह्यांच्या मनात होतं ते मला कळलंच होतं ना, हे मुद्दामून गंडवायचे काम करत होते. झुकेंगे नाही असं काही गोष्ट नाहीये. पण पोरांनी पोरींना प्रपोज केलं पाहिजे होतं, पण ह्यांनी केलं नाही. ह्यांनी ते लपून ठेवलं. कुचकट माणूस आहे हा, असं समजा तुम्ही. नाही नाही, कोण आहे आपण? कोण आहे हा? पुष्पा नाहीये, मग कोण आहे? पुष्पा नाहीये. प्रपोज कधी स्वतःहून करायचा नाही. नाही पोरनो करायचा. लक्षात ठेवा, पुरीने प्रपोज केला पाहिजे ना आणि आपल्याला. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? लक्षात ठेवा, पोरं अशी झाशात आणतात पण प्रपोज ऍक्सेप्ट करायचं नसतं. मग प्रपोज मी एक्सेप्ट केला, उलट पोरगी महान झाली, मुलगी शिकली, प्रगती झाली. हा बघितलं का, मी एक्सेप्ट केला, हा बोललो हिला. मग काही लय मोठं झालं का? मग आता आपली पोरं मोठी होती ना होय. तर असा आमचा प्रपोज झाला. तर पोरं बिरांचं तुम्हाला आपण कसं बघू वाटलं नक्की नंतर. सांगू. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. अजून आम्ही आमची स्टोरी सांगू पुढे. आणि ही शेवट बघू शकता तुम्ही. इथं आमची मेवणी बाई थांबले. इकडं हाय कर, ती मुद्दामून लपतीये, हाय कर, हाय कर. ती पळायला लागली म्हणून. तर सो गाईज प्लीज आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेअर पण करा. तुम्हाला वाटतं तसं करा, पण सबस्क्राईब करून टाका नाही का. होय, मराठी त्याची माणूस हे घंटी सपोर्ट वाजवून करा. टाका. नाही वाजवले तुमची घंटी वाजून. 2 शब्द बोल. हाय गाईज, कसे आहात सगळे? मस्त मस्तच असणार. आपला व्लॉग बघता ते आणलं मस्तच असणार. लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून काय? अजून काय नाही. ही हसते तसं तुम्ही पण हसत राहा कायम. दात काढत राहा. हा चालन. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि कमेंट करा तुम्हाला काय विचारायचं असेल, म्हणजे त्याच्यावरती आपण नेक्स्ट ब्लॉग बनवू. सगळ्यांची कमेंट ऍक्सेप्ट केली जाईल, सगळ्यांचं मन जपलं जाईल, तसं काही टेन्शन घेऊ नका. तर चला, बाय बाय.